विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा यांच्यावर सरशी केली आहे। परळीमध्ये पंकजा मुंडेंना धक्का बसला। यंदा मतदारांनी भावनेच्या आहारी न जाता विकासाला मत दिल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निकालामध्ये राज्यात राष्ट्रवादी काही प्रमाणात पिछाडीवर जात असल्याचं चित्र असताना मराठवाड्यात आणि विशेषतः बीडमध्ये मात्र विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचा गड शाबूत राखलाय। या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं। ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी 9 पैकी तब्बल 7 जागा मिळवत निर्भीड यश मिळवले। आपल्यासोबत धनंजय मुंडे आहेत, जाणून घेऊया या यशाचं नेमकं गमक काय आहे, काय सांगा। खरं तर आणखीन निकाल पूर्णपणानं बाहेर यायचे आहेत। नक्कीच आता 9 पैकी 7 जागावर आम्ही आघाडीवर आहोत आणि एकंदरच परळीच्या जनतेने ठरवलं होतं की यावेळेस आपल्याला भावनेच्या आधारावर मतदान द्यायचं नाही, कामाच्या आधारावर मतदान द्यायचं आणि एकूणच आमच्या एकूण मागील अनेक वर्षाच्या कामाची पावती परळी विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने या ठिकाणी दिली आहे आणि मला विश्वास वाटतो की आता जो काही ट्रेंड चालला आहे 9 पैकी 7 जागेवरती आम्ही पुढे आहोत, तर आम्ही 7 जागा नक्कीच जिंकू। अंबाजोगाई पंचायत समिती तर या ठिकाणी आम्ही निर्विवाद या ठिकाणी जिंकली आहे। अंबाजोगाई तालुक्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 3 जागा जिंकलेल्या आहेत आणि 1 जागा काँग्रेसने जिंकली आहे आणि 2 जागाच फक्त भाजपला त्या ठिकाणी आलेल्या आहेत। आता परळीमध्ये निर्णायक आघाडी आमची जवळजवळ 4 मतदारसंघामध्ये निर्णायक आघाडी आम्ही घेतलेली आहे। 2 मतदारसंघामध्ये आणखीन काटेकी टक्कर चालू आहे। साधारणपणे 2.5 वर्ष झाली पंकजा मुंडे या सत्तेत आहेत। नगरपालिकेनंतर आता आपण जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा धक्का दिलेला आहे। काय वाटतं, सत्तेचा करिश्मा चालत नाहीये की आता जनता भावनेच्या राजकारणापासून दूर जाते, काय सांगता? नाही, आता भावनेचं राजकारण काही राहिलेलं नाही। लोकांना आता काम पाहिजे। 2.5 वर्ष तुम्हाला गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता याच बीड जिल्ह्यातल्या जनतेने दिली, या मतदारसंघातल्या जनतेने सर्वदूर सत्ता तुमच्या हातात दिली। ती सत्ता तुमच्या हातात असताना सुद्धा जर या मतदारसंघामध्ये त्या सत्तेचा फायदा होत नसेल, विकास होत नसेल, तर या गोष्टीचा विचार यावेळेस मतदारांनी केला। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, परळी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।